एकमेव शनी महाराजच असे आहेत की ते 7.5 वर्ष तुम्हाला त्रास देतात. कुठलाच ग्रह असा त्रास देत नाही. 7.5 ही चंद्राला लागते आणि चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. माणसाच्या 100 वर्षाचं आयुष्य पकडलं तर साधारण 2 किंवा 3 वेळा 7.5 येते. धीरूभाई अंबानी त्यांनाही कालसर्पयोग होता. सचिन तेंडुलकर असेल, इंदिरा गांधी असेल, ह्या शापित पत्रिका आहेत. मोरारजी देसाई, कालसर्प त्यांनाही होता. महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे की ते ज्या राशीत जातात त्याची भरभराट करतात. कालसर्प योग आहे, पण नेमका हा योग म्हणजे काय? चंद्रावर राहू केतूची दृष्टी येत असेल तर ती व्यक्ती व्यसनी होऊ शकते. राहू म्हणजे इमॅजिनेशन किंवा अशक्य गोष्ट शक्य करणे, मायावी गारो. आणि कुंडलिनीमध्ये कोणते असे ग्रह असतात की ज्याच्यामुळे कळतं की ह्या व्यक्तीवरती कुठेतरी निगेटिव्ह बाधा हे झालेला आहे? म्हणजे जर एखादा दारू पिणारा अपघाती मेलाय, त्याचं प्रेत फिरतंय, तर तो आत्मा तुमच्या इथे शिरला तर तो सतत तुम्हाला दारूच्या ठिकाणी घेऊन जाईल. नमस्कार गुरुजी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या ह्या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. आणि खूप छान आपला मागचा भाग झाला, त्यामध्ये आपण येणारं वर्ष हे राशीनुसार प्रत्येकासाठी कसं असेल हे आपण पाहिलं होतं. आज मी काही ना मनातले प्रश्न घेऊन आली आहे. म्हणजे जेव्हा आम्ही गुरुजींना किंवा पत्रिका घेऊन जेव्हा जातो, तेव्हा काही प्रश्न असतात की जे हमखास माझ्या मते सगळ्यांच्या मनात असतील. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे सगळीजण घाबरतात, ते म्हणजे शनीच्या 7.5ला. तर 7.5 का एवढी घाबरण्यासारखी असते? खरंच घाबरायचं कारण आहे का? नमस्कार माधवीजी. अ, आपले आणि नवराष्ट्राचे खूप आभार आणि खूप सुंदर प्रश्न आपण विचारला. ज्यामुळे कसं आहे, गैरसमज आपले दूर होऊ शकतात. आता 7.5ला आपण घाबरायचं कारण असं आहे की 7.5 ही चंद्राला लागते आणि चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे आणि चंद्र आपल्या मातेचा कारक आहे आणि चंद्र आपल्या घराचा कारक आहे. त्यामुळे आणि एकमेव शनी महाराजच असे आहेत की ते 7.5 वर्ष तुम्हाला त्रास देतात. कुठलाच ग्रह असा त्रास देत नाही. तर होतं काय 7.5मध्ये की तुमचं पहिलं मन जे आहे ते शनी महाराज ताब्यात घेतात. त्यामुळे तुम्ही मनाने पूर्ण खचता. मानसिकरित्या तुमचं खच्चीकरण होतं. मन दुःखी कष्टी होतं. मनाला वेदना होतात. दुसरा पॉइंट तुमचं घर. म्हणजे घरातही कलह निर्माण होतात. तुमच्याविषयी घरात गैरसमज निर्माण होऊ शकतो आणि घरातही त्रासदायक वातावरण निर्माण होऊ शकतं. ठीक आहे. तिसरी गोष्ट, आई, जी आपल्या सगळ्यांना प्रिय असते. मग एक तर आपला आईशी वाद होतो किंवा मग आईची तब्येत बिघडते, त्यामुळे आपण दुःखी होतो. मग ह्या तिन्ही आघाड्यांवरती शनी महाराज आपल्याला त्रास देतात. आता दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर ही 7.5 हे शनी महाराज तसे दयाळू आहेत. सगळ्यात मोठी प्रोग्रेस हे शनी महाराज करतात. जर ते तुमची एखादी गोष्ट घेत असतील तर ते दुसरे 10 पट तुम्हाला देतात. जसं की एखाद्या वेळेला रोडच्या डेव्हलपमेंटमध्ये तुमचा घराचा काही भाग जातो. पण मग तुम्हाला नवीन फ्लॅटमध्ये जागा मिळते. म्हणजे कटिंग झालं, त्रास झाला, परंतु नवीन फ्लॅट मिळाला. अशाच प्रकारच्या काही ना काही गोष्टी शनी महाराज देतात. 7.5 ही आहे, त्रास होणार हे निश्चित आहे. बरं, ते काही त्यांच्या घरातून देत नाहीत. तुमच्याच मागच्या कर्माची ती फळं असतात. 7.5ला आपण एक आपले दोष जे आहेत ते भोगून संपवणे. अच्छा. जी व्यक्ती अहंकार सोडते, पूर्णपणे सरेंडर होते आणि जे काही आपल्याला वाटेवर जे आपलं कर्म प्रामाणिकपणे करते, तिला 7.5चा त्रास होत नाही. खूप मी करणारे लोक असतील, खूप अहंकारी असतील, अन्याय करणारे लोक असतील, त्यांना जागेवर आणण्याकरता शनी महाराज येत असतात. म्हणजे असे एखादं उदाहरण आपण बघतो की एखादी व्यक्ती आहे की ती खूप महिलांना छळ करते, पहिलवान आहे, त्रास देतं, चोरामाऱ्या करते आणि ते खूप प्रगतीचा खूपच प्रगती आपल्याला होताना दिसते. पण आपल्याला आढळतं की 20-25 वर्षाने त्या व्यक्ती पॅरालिसिस झालेला आहे. मलमूत्र जागेवरच करत आहे. मग त्यावेळेस ती 7.5 असते. यांनी जी काही कर्म केलेली आहेत, ती त्यांना भोगावी लागत असतात. म्हणून 7.5 येणं हे जीवनाच्या टप्प्यात चांगलं आहे. माणसाच्या 100 वर्षाचं आयुष्य पकडलं तर साधारण 2 किंवा 3 वेळा 7.5 येते. प्रत्येक 36 वर्षांनी ती शनी महाराज येत असतात. म्हणजे प्रत्येक राशीमध्ये प्रत्येक 36 प्रत्येक वर्षांनी येते. 36 वर्षांनी शनी महाराज येतात. पण मग कदाचित तो जो कालावधी आहे आपला, तो इतर ग्रहांच्या मदतीने आपल्याला चांगला जातो.
गुरु असतील, रवी असेल, मंगळ असेल, ते ग्रह चांगले असतील तर तो कालावधी आपल्याला चांगला जात असतो. तर म्हणून मग आता 7.5ला तुम्ही लाईटली घ्या आणि तुम्ही सरेंडर व्हा. तुम्ही शरण जा. भगवान गीतेत काय म्हणतात, की "तू मला शरण ये, म्हणजे मी तुझ्या दुःखांचा नाश करतो." स्वामी समर्थ काय म्हणतात, "भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तू मला शरण ये." आणि गीतेतही भगवान कृष्ण सांगितलं, की तुम्ही कर्मण्येवाधिकार असते, म्हणजे तुम्ही कर्म करा. फलाची अपेक्षा मा फलेषु कदाचन ठेवू नका. मग अशा वृत्तीने जे लोक वागतात त्यांना 7.5चा त्रास होत नाही. मग आता ही 7.5 सध्या कोणाला आहे? हो. सध्या मीन राशीमध्ये शनी महाराज आहे. कुंभ राशीची 7.5ची 5 वर्ष संपून पुढची 2.5 सुरू झाली आहे. म्हणजे शेवटची अडीच की आता शेवटची यांची 2.5 सुरू सुरू आहे. सुरू आहे की सुरू होईल? सुरू सुरू झाली. झाली. कारण अच्छा. मीनेची ही 5वं वर्ष सुरू आहे. अच्छा. म्हणजे मीनेची 2.5 संपून दुसऱ्या 2.5 मध्ये मीन रास आलेली आहे. बरोबर. आणि मेष राशीला पहिली 2.5 सुरू झालेली अच्छा, आहे. म्हणजे मेषची सुरुवात आहे, हा कुंभचं हे तिसरं चरण आहे. कुंभचा शेवट आहे शेवट आणि आहे. मीनेचा मध्य आहे. मध्य आहे. अच्छा. मग आता कुंभ 7.5 संपली म्हणजे त्यांनी भोगून टाकलेलं आहे त्यांनी. हं. त्याची आता प्रगतीचा काळ आहे. मीनेने थोडेसे भोग भोगलेत, पण अजून भोगायचे बाकी आहेत. पण गुरु महाराजांचा सपोर्ट असल्यामुळे त्याला फायदा होतोय. मेषेची आत्ताच सुरुवात आहे, त्यामुळे त्याची झळ मेषेला पोहोचणार नाही, कारण बाकीचे ग्रह चांगले आहेत. त्यामुळे आता सध्या दुसरं शनी महाराजांचं असं आहे, की 2-5 आणि 4-8 ज्यावेळेस शनी महाराज असतात तोही त्रास होत असतो. म्हणजे आता जसं मीनेला दुसरा शनी मेषेला 4-8-12 हाही त्रास होतो. म्हणजे जसं आता कुंभेला दुसरा शनी आहे, मेषेला 12वा शनी आहे. मग त्याचबरोबर सिंह राशीलाही तो त्रासदायक आहे, वृश्चिकेलाही तो त्रासदायक आहे आणि धनुलाही तो थोड्या प्रमाणात त्रासदायक आहे. पण ह्या ज्या तुम्ही तिन्ही राशी सांगितल्या ह्यांना 7.5 नाही आहे. त्यांना 7.5 नाही, पण मग तरीही त्यांना त्रास परंतु म्हणजे काय होतं, की त्या एखादा शनी 4था आला, 8वा आला किंवा 5वा आला, तर 5वा आला म्हणजे तो संतती स्थानात आला, 8वा आला म्हणजे तो मृत्यू स्थानात आला. आणि शनी महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे, की ते ज्या राशीत जातात त्याची भरभराट करतात, परंतु जे तिकडे दृष्टी टाकतात त्याचं ते नाश करतात. म्हणून मग जिकडे जिकडे शनी महाराजांची दृष्टी असेल, म्हणजे जर आता सध्या मीनेमध्ये शनी आहेत, तर त्यांची दृष्टी सरळ ही कन्येवर जाते. म्हणून मग आता कन्येला विवाह याच्यामध्ये अडचण येणार आहे किंवा बऱ्याच अडचणी येतील, कारण त्यांची दृष्टी कन्येवर आहे. अच्छा. मग जसं जसं ह्या प्रकारे 4-8-12 शनी असेल, 2-5 शनी असेल, दुसरं धनाचं स्थान आहे, तर मग त्याही राशींना शनीचा त्रास होत असतो. अच्छा. म्हणजे आता खरं तर तुमच्या मला उत्तरातून एवढं कळालं, की शनी म्हणजे आपले जे प्रारब्ध किंवा आपल्या प्रारब्ध. कर्माचं जे फळ आहे कर्माचं फळ. ते आपल्याला इथे मिळत असतं आणि जाताना शनिदेव तुम्ही हो, जे काही तुमची जर वागले मागच्या तपश्चर्या चांगली असेल तर शनी खूप भरभरून तुम्हाला भरभरून देतात. तुम्हाला देईल. कारण एक बरोबर. उदाहरण मी सांगतो तुम्हाला. अमिताभ बच्चन जे आहेत, हं. की एक काळ त्यांचा खूप चांगला होता. नंतर जेव्हा त्यांचा 7.5चा काळ आला, तर त्यांचं असं झालं की कंपनी विकायला लागले, औषधाच्या कंपन्या होत्या, सगळं त्यांना परागंदा व्हावं लागलं. त्यांनी काही दिवस परदेशाची सिटिझनशिप घेतली होती. खूप मेहनत पडली, आजारपण आले, सगळं त्यांनी सहन केलं. टीका झाली लोकांकडनं, वादविवाद नातेवाईकात झाले. पण ते संपत असताना त्यांना कौन बनेगा करोडपती ही मालिका मिळाली. ते नम्र झाले, सरेंडर झाले, प्रत्येक लोकांशी प्रामाणिक वागले, ते सतत मेहनत करत राहिले आणि आज ते उच्चांकावर आहेत. तुम्हाला त्यांच्या हातात नीलम शनीचा दिसतो, ते घालतात त्याप्रमाणे. बरोबर. म्हणजे शनी हा तुम्हाला भरभरून देतो, कारण त्यांनी जी मेहनत केली त्याचं फळ अजूनही मिळतंय, की मोठमोठ्या जाहिराती त्यांना मिळतायत. म्हणजे तुम्ही जेव्हा सरेंडर व्हाल, तुमचा 7.5 ज्यांना आहे 7.5 म्हणजे आणि कर्म नम्रपणा, आणि नम्रपणे वागलं, अहंकार नको. अहंकार अजिबात नको, हां. मी हा जो आपण म्हणतो हो. तो नको, तर त्यांना सगळं काही होईल. हां. तुम्ही त्यानुसारच मला आता सांगितलं उत्तरामध्ये, की इतर ज्या 3 राशी आहेत, जसं की सिंह आणि धनु वृषभ आहे, आणि धनु आहे. वृषभ. सो ह्यांना हा काय त्रास होईल ह्यांच्यावरती? यांना मानसिक त्रास होऊ शकतो, आरोग्याच्या तक्रारी होऊ शकतात. पण जसं 7.5च्या कुंभ, मीन, मेषेला आहेत, त्या प्रमाणात त्यांना त्रास अच्छा, होणार नाही. तेवढे होणार साधारणतः 100-30% त्यांना त्रास होतो. त्रास होईल आणि ह्यांनी काही काळजी घ्यायची आहे का? यांनी काळजी घ्यायला पाहिजे. गोरगरिबांची सेवा करायला पाहिजे. तुमच्या कोणी घरात साफ कामगार असतील, त्यांची काळजी घ्या. त्यांना आरोग्यासाठी पैसे द्या.
किंवा अनाथ आश्रम आहे, वृद्धाश्रम आहे, त्यांना मदत करा. ड्रायव्हर असतील, क्लीनर असतील, की जे कोणी वॉचमन असतील, साफसफाई कामगार, त्यांची काळजी घ्या. त्यांना सणावाराला त्यांचं जे काही पगार त्यांचं पेमेंट वेळेवर द्या. किंवा जर एखाद्याचं कोणी तुमचं फर्निचरवाला आला, काय आला, तर त्याच्याशी घासाघीस न करता त्याचं मेहनतीचं त्याला तेवढं द्या. भाजी विकत घेतो आपण किंवा हे घेतो, तर त्यांना जे त्यांच्या मेहनतीचं आहे ते तुम्ही त्यांना द्या. म्हणजे शनी संतुष्ट होतात. अच्छा, म्हणजे मला एवढं इतकं कळालं, की आपल्याला नम्र राहायचंय हां, आणि तुम्हाला दानधर्म करायचा आहे करायचं. आणि नम्र हे मेन नम्रता ठेवायची. तुम्हाला तेवढी ठेवायची आहे. तर हो, त्याच्यामुळे शनीचा हा 7.5चा त्रास मग कमी होईल. कुठल्याही राशीला दृष्टी जरी शनीची असली तरी तो तरी त्रास तो होणार त्रास नाही. कमी होईल. आणि काही उपाय ह्यांच्यासाठी किंवा काही मंत्र, काही पूजा-पाठ तुम्ही हो, काही सांगाल आता का? 7.5मध्ये एकतर शनी महात्म्य वाचन करायला पाहिजे. कारण शनी महात्म्यामध्ये राजा विक्रमादित्याची कथा आलेली आहे. राजा विक्रमादित्य हा चक्रवर्ती सम्राट होता. पण त्याच्यावर अशी वेळ आली, की एका तेल्याच्या घरी राहून आणि त्याला इतके अतोनात दुःख सहन करावे लागले आणि पुन्हा जेव्हा त्यांनी नम्र झाला आणि ती 7.5 संपली, तर त्याला त्याचं ते मिळालं. म्हणजे याच्यातून आपल्याला बोध मिळतो, की आपण कसं वागलं पाहिजे आणि आपल्याला ती 7.5 सहन करायची ताकद मिळते. दुसरं म्हणजे हनुमानजी आहेत. तर हनुमानजींची उपासना तुम्ही करू शकता. समर्थ रामदास स्वामींनी जे मारुती स्तोत्र लिहिलेलं आहे, त्याच्यामागे 13 कोटी रामनामाचा सामर्थ्य आहे. मग ते वाचल्यानंतर तुम्हाला मनोबल वाढतं. मनाचे श्लोक वाचा. त्याने मनोबल वाढतं आणि त्यामुळे तुम्ही जगामध्ये कुठल्याही संकटाला तोंड द्यायला तयार होता. आरोग्य असेल, हे असेल. प्लस शनीच्या याच्यात आरोग्य खराब होतं, मानसिक, शारीरिक. म्हणून मग तुम्ही व्यायाम, योगासनं, प्राणायाम याचा देखील अवलंब करायला पाहिजे. त्याचबरोबर आंधळे-पांगळे, अपंग व्यक्ती असतील, त्यांना जर तुम्ही काही सहाय्य करू शकत असाल, तर ते तुम्ही करा. मग तुमच्याकडे कुठलं नॉलेज असेल, तर ते तुम्ही त्यांना दान करा. जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही दान करा. तुमच्या ऐपतीप्रमाणे दान करा. तरी तुम्हाला त्याचे रिझल्ट्स खूप चांगले मिळतात. तुम्ही फळं मगाशी चांगली. म्हणालात, की नीलम खडा अमिताभ बच्चन यांनी नीलम. हो, घातलाय हो. कारण शनीचा तो खडा ग्रह त्याप्रमाणे येतो. तर हा खडा प्रत्येक घालू शकतो, की काही राशीनुसार नाही, तुम्ही तो आता घालाल? नीलम हा असा विशेष खडा आहे, की तो प्रत्येकाला सूट होईल असं होत नाही. मग तो खडा घालताना तुमची पत्रिका बघायला लागते, की तुमचा शनी हा मृत्यूस्थानचा मालक नाही ना, तुमचा शनी हा आजाराचा मालक नाही ना किंवा तो व्ययश नाही ना, हे बघून मग तुम्ही तो खडा घालायचा असतो. पण नीलमचं वैशिष्ट्य असं आहे, की तो तुम्हाला थोडे दिवस गळ्यात बांधून किंवा हातात बांधून त्याचा तुम्हाला अनुभव घ्यावा लागतो किंवा तुमच्या उशीखाली ठेवून. जर 2-3 दिवसात कुठल्या नीलमच असा खडा आहे, की त्याचा लगेच तुम्हाला रिझल्ट मिळतो. बरे किंवा वाईट परिणाम लगेच मिळतात. पण तो खूप सावधपणे घालायला लागतो. कालसर्प योग ह्याबद्दल अनेकदा पत्रिकांमध्ये आपण जेव्हा पत्रिका दाखवतो गुरुजींना, तेव्हा असं बघण्यात येतं, की कालसर्प योग आहे. पण नेमका हा योग म्हणजे काय? आणि ह्याची शांती आपण कुठे करावी? कशा पद्धतीने करावी? ह्याबद्दल सांगाल? छान प्रश्न विचारला. काल सर्पयोगाविषयी तशी 2 विद्वानांची वेगवेगळी मतं आहेत, की जुन्या ग्रंथांमध्ये सर्पशाप किंवा विविध शाप, मातृशाप, पितृशाप ह्या अनुषंगाने त्याचं वर्णन आहे. परंतु नंतर ज्या काही अभ्यासक आहेत, त्यांनी जो अभ्यास केला, तर त्यांना असं आढळलं, की हा जो राहू आणि केतूमुळे जो तयार होतो, तर त्याला त्यांनी मग ते कालसर्प असं नाव दिलं. आणि आत्ता आपण जे आपलं जे काही वर्तमान काळ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती कालावधी लागला, किती वेळात काम झालं, म्हणजे कालानुसारच सगळ्या घटना घडत असतात. म्हणून त्याचा संबंध आहे. मग कालसर्प शांती हा एक त्याच्यातला उपायाचा वेगळा प्रकार आहे. आणि कालसर्प दोष म्हणजे नेमकं काय? तर शापित दोषांपैकी ज्याला एक नाव दिलं तो कालसर्प जो आढळला. बरं त्याचे 2 प्रकार आहेत, की तो नुसता राहू, केतू एकटाच असेल, तर तो तुम्हाला शुभ फळं देतो. आणि राहू कोण आहे? तर राहू आणि केतू याला पातबिंदू म्हटलंय. पौराणिक कथेप्रमाणे राहू हा जो राक्षस आहे, की जेव्हा समुद्रमंथन झाल्यानंतर तिथे अमृत वाटण्याच्या वेळेला देवांनी काय केलं, विष्णू भगवान अमृत वाटत होते, तर त्यांनी फक्त देवांनाच अमृत दिलं. राक्षसांना ते काहीतरी वेगळे पदार्थ देत होते. ते त्या राहूच्या लक्षात आलं, कारण तो टॅलेंटेड राक्षस होता. तर तो त्यांच्या पंक्तीला देव बनून गेला आणि हे जेव्हा भगवान विष्णूच्या लक्षात आलं, तर त्यांनी त्यांचा
सुदर्शन चक्राने शिर उडवलं, पण त्याने अमृत पिलेला होता आणि ते अर्ध खाली जायचं म्हणून तो वाचला, तो जिवंत राहिला. तर अर्ध धड त्याचा केतू झाला आणि तो अर्धा राहू झाला. राहू म्हणजे इमॅजिनेशन किंवा अशक्य गोष्ट शक्य करणे, मायावी, गारुड. म्हणजे जर 40 वर्षापूर्वी जर कोणी म्हटलं असतं, की मी आता मोबाईलमध्ये बघतो आणि समोरच्याला त्याच्याशी प्रत्यक्ष बोलतो, त्याला बघतो, तर ही गोष्ट कोणी खरी मानली नसती 40 ते 50 वर्षापूर्वी. किंवा साधारण 100 वर्षापूर्वी कोणी असं म्हणू शकलं नसतं, की मग आजच्या आजच मी मुंबईवरून पुण्याला जाऊन रिटर्न येईल. कारण जी जशी प्रगती झाली, हे जे काही नवीन Google आहे, इंटरनेट आहे, मोबाईल आहे, हे जे काही संस्करण, ही जी जादू आहे, ती राहूची जादू आहे. राहू हा केमयगार किंवा जादूगार म्हटलं जातं किंवा गारुड, भूलभुलैया हा राहू आहे. मग त्याचबरोबर राहू हा व्यसनही देणारा आहे, की तो अति केल्यानंतर त्या एखादा माणूस ॲडिक्ट होणे, हे देखील राहूशी संबंधित आहे. मग बरीचशी गांजा, सिगारेट, दारू ह्या व्यसनांमध्ये राहूचा संबंध येत असतो. तर तुम्ही बघा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये, की लोक बरीच प्रगती करतायत, पण स्त्रिया पण सिगारेट पिताना दारूच्या पार्ट्यांमध्ये तुम्हाला दिसतील. म्हणजे प्रगती आहे, त्याच्याबरोबर व्यसनही आलेलं आहे. प्लस केतू हा थोडासा अध्यात्माकडे जाणार आहे. कारण त्याला ही प्रगती नकोय. त्याला मनःशांती पाहिजे, की जंगलात जाऊन ध्यानधारणा करणे. मग आत्मशक्ती, कारण आत्मेशिवाय काही नाही. तुमच्या आतलं चैतन्य असेल तर सगळ्या गोष्टी. मग ते केतू ते सांगतो. म्हणजे केतू अध्यात्म आणि राहू प्रगती. हे 2 गोष्टी टोकाच्या आहेत. ते 2 टोकं आहेत. आता होतं कसं, पत्रिकेमध्ये एक अशी सिच्युएशन निर्माण होते, की राहू आणि केतूच्या एका साईडला ज्यावेळेस सगळे ग्रह येतात, तर त्यावेळेस त्याला कालसर्पयोग म्हटलं अच्छा, जातं. म्हणजे एका बाजूला राहू आणि केतू राहू केतूच्या डाव्या हाताला डाव्या हाताला जे सगळे ग्रह सगळे आले ग्रह आहेत. किंवा उजव्या हाताला सगळे ग्रह आले, तर तो एक कालसर्पयोग म्हणजे राहू केतूच्या विळख्यात, म्हणजे त्या सापाच्या विळख्यात. राहू सापाचं तोंड म्हटलं जातं, केतू शेपूट म्हटलं जातं. बरोबर. तर त्याच्या विळख्यात जर सगळे ग्रह आले, तर मग त्याला कालसर्पयोग म्हटलं जातं. अच्छा, आणि म्हणून काही जणांची प्रगती होत नाही हां, किंवा आपण जे म्हणतो, कारण मग बरोबर आहे. चांगला ग्रह असून सुद्धा कारण तो त्या विळख्यात अडकला असल्यामुळे त्याची प्रगती होत प्रगती होत नाही. मग कालसर्प योगाच्या छायेत ते ग्रह आल्यामुळे ती पाहिजे तसं फळं देऊ शकत नाहीत. आणि मग कालसर्प योगामुळे तुम्हाला संघर्ष भरपूर करावा लागतो. ज्यावेळेस तुमची उच्च योग्य दशा येते, त्यावेळेस त्या संघर्षाचं फळही तुम्हाला मिळतं. राहू, केतू एकटे असताना त्यांच्याबरोबर जर कुठलाही पापग्रह नसेल किंवा शुभग्रह नसेल, तर ती चांगली फळं देतात. मग धीरूभाई अंबानी त्यांनाही कालसर्पयोग होता. सचिन तेंडुलकर असेल, इंदिरा गांधी असेल, ह्या शापित पत्रिका आहेत. मोरारजी देसाई, कालसर्प त्यांनाही होता. पण मग पर्टिक्युलर त्यांना त्रास झाल्यानंतर त्यांची प्रगती पण झाली. किंवा हा कालसर्प तुम्हाला अधोगतीलाही नेतो. म्हणजे काही लोकं आपण बघाल, की आता तर राजेश खन्ना जे आहे, त्यांचा एक काळ असा होता, की राजासारखं जीवन होतं, की त्यांना बघायला प्रेक्षक खूप यायचे. पण नंतर अशी परिस्थिती आली, की त्यांच्याकडे कोणी येत नव्हतं. कालसर्प योग तुम्हाला ज्या गोष्टी भरपूर देतो, तर त्या काढून घेऊन तुम्हाला शून्यही करतो. म्हणजे कालसर्प दोन्ही गोष्टी घडू शकतात. पण मग आपण जेव्हा कालसर्पाची शांती आपण हे म्हणतो, की हं. कालसर्प योग आहे पत्रिकेमध्ये, तर शांती करावी. ह्या शांतीमुळे फरक पडतो का? हां. शांती हे जे विधान आहे, तर त्याच्यामध्ये त्या ग्रहांचं आपण हवन करतो. त्या ग्रहांचं आवाहन करतो. त्यामध्ये शांतीमध्ये कालसर्पाच्या गणेश पुण्याहवाचन, मातृका पूजन, कुलदेवता पूजन, मुख्य ज्या काल आणि सर्प, राहू, केतू आणि नवनागांची पूजा होते. महादेवाची पूजा होते. नवग्रह, आदिदेवता, प्रत्यय देवतांची पूजा होते. आता हे जे पूजा किंवा हवन रिच्युअल्स जे आहेत, ते आपले सिद्ध झाले विज्ञानाने, की हे जे काही आपण करतो, त्यामध्ये मंत्र म्हणजे मनात त्रायती इति मंत्र हा तुमच्या मनावर ते काम करत असतात. त्याचबरोबर ते आपलं जे वातावरण असतं, त्यातही ते चेंज करत असतात. मग त्यामुळे आणि तुमचा ऑराही त्याने क्लीन होत असतो. एखाद्या हवनाला तुम्ही बसता, जपाला बसता, तर तुमच्या त्या 7 चक्रांवर त्याचा परिणाम होतो. कारण त्याचे ते बीजमंत्र असतात, त्याचं हवन असतं, आहुती असते. तर ह्या कालसर्प हवन याचा नक्कीच तुम्हाला शांतीचा लाभ होतो. पण ही आणि शांती त्र्यंबकेश्वरला जाऊन करावी असं सुद्धा हां, म्हणतात. शास्त्राच्या मताप्रमाणे ती जितक्या पवित्र जागी तुम्ही कराल, ते खूप महत्त्वाचं आहे. आता त्र्यंबकेश्वरचा विषय असा आहे, की तिथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे. गोदावरीचं उगमस्थान आहे आणि निवृत्तीनाथ महाराजांचं समाधीस्थान आहे. तर त्याला इतकं पावित्र्य लाभलंय, की त्या ठिकाणी जर तुम्ही तो विधी करता, त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये तुम्ही जाता, तर तुमचा ऑरा जास्त प्रमाणात क्लीन होतो. तुमचे कर्म संपायला मदत होते आणि ज्योतिर्लिंगाचे आशीर्वाद आहेत, बाकीच्या गोष्टी गोदावरी आहे, त्यामुळे त्याला महत्त्व आहे. त्याच्या खालोखाल
नरसोबाच्या वाडीला पंचगंगा आणि कृष्णा आहे, जागृत दत्तगुरू आहेत, त्यामुळे तिथे त्याचे फळ चांगलं मिळतं. त्याच्या खालोखाल औदुंबर आहे दत्तगुरूंचं स्थान, तिथे त्याचं फळ चांगलं मिळतं. त्याच्याबरोबर उज्जैनला देखील क्षिप्रा नदीच्या तिथे महाकालेश्वर आहे, तिकडेही हे विधी होतात. म्हणजे अशा पवित्र ठिकाणी म्हणजे त्र्यंबकेश्वर असो, नरसोबाची वाडी असो किंवा उज्जैन असो, हो, इथे आपण हे ते कालसर्पाची विधी शांती करू शकतो. करू शकतो. त्याचं फळ त्याच्यात जास्त मिळतं. त्यातल्या त्यात बरेच लोक शिवमंदिर आणि जिथे नदी असेल, गोठा असेल, तिथे तुम्ही ते करू करू शकतो. शकता, जर तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल तर. आता समजा काहींच्या पत्रिकाच नाहीये आणि त्यांना माहिती नाही की त्यांच्याकडे कालसर्प हा योग पत्रिकेमध्ये आहे किंवा नाही. मी असं सुद्धा ऐकलंय की अनेक जणांना स्वप्नामध्ये साप दिसतो किंवा काही संबंध नसताना आपण म्हणतो की मनी दिसे ते स्वप्नी दिसे. पण असं काही नसताना अचानक त्यांना सापाचे स्वप्न येणं, हे सुद्धा कुठेतरी त्यांना इंडिकेशन देतात का की कालसर्प योग आहे म्हणून असं काही? बरोबर. असं काही असतं काय खरंच? होतं, भीतीदायक स्वप्न पडणं, अच्छा. वाघ, सिंहांची स्वप्न पडणं, तुम्ही स्वप्नामध्ये सतत खाली पडणं, फेकलं जाणं, पाण्यात पडणं, ह्या स्वप्नांमुळे किंवा नागाचं, सापाचं स्वप्न पडणं, ते कालसर्पाचं द्योतक आहे. सतत घरात आजारपण असणं, कितीही डॉक्टर गेले तरी ते बरं न वाटणं. तुम्ही खूप मेहनत करताय, पण तुमच्या मेहनतीला यश न येणं. तुमचा विवाह जमत नाही. 40 वय झालंय, पण विवाह जमत नाही आहे. किंवा एखादा आजारपण तुमचं अंथरूण धरलंय, ते सुटत नाहीये किंवा सतत संकटांची मालिका चालू होते. घरामध्ये व्यसन लागलेलं आहे. कोणी दारू पितं आहे, कोणी काय आहे. म्हणजे अशा ज्या निगेटिव्ह गोष्टी ज्यावेळेस घडत जातात, तर तेव्हा त्या कालसर्प त्याच्यामागे एक कारण असू शकतं. आणि ती शांती केल्यानंतर त्र्यंबकेश्वरला आता जवळ 100 पिढ्यांचा इतिहास आहे, की त्यांनी ज्या काही पूजा-पाठ केलेत आणि त्यांना चांगले अनुभव आलेले आहेत. म्हणजे पत्रिका जरी नसेल, पण जर का काही जर ह्या असे गोष्टी सिम्प्टम्स असतील तर असतील तुम्ही तर ते जाऊ शकता. जाऊ शकतात आणि चेक करू शकतात. गुरुजी अचानक म्हणजे मी खूप जणांच्या घरी असं पाहिलंय किंवा ऐकण्यात आहे, की आत्तापर्यंत सगळं छान चालू होतं. आत्तापर्यंत हा मुलगा खूप छान होता. पण काय माहिती गेले 6 महिने किंवा वर्ष 2 वर्ष व्यसन लागलेलं आहे त्याला किंवा भरभराट होत होती. अचानक प्रॉब्लेम्स यायला सुरुवात झालेली आहे. आजारपण येतंय किंवा अधोगती होते. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का होत असतील, तर पत्रिकेतले कुठले ग्रह असतात, की जे ह्याच्या मागे कारणीभूत असतात आणि त्याच्याविषयी आपण कोणती शांती केली पाहिजे? काय होतं व्यसन, आता हा व्यसन ज्यावेळेस व्यक्तीला लागतं, तर तो चंद्राशी संबंधित आहे. म्हणजे मन त्याचं एकतर माणूस खूप डिप्रेशनमध्ये असेल, दारूचा जर आपण विचार केला, तर तो कुठल्यातरी टेन्शनमध्ये असतो. तो व्यक्त करू शकत नाही. म्हणून मग तो दारू पीत असतो. म्हणजे तो मानसिकरित्या त्या याला बळी पडलेला असतो. मग चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. मग चंद्रावर जर शनीची दृष्टी येत असेल, चंद्रावर राहू केतूची दृष्टी येत असेल, तर ती व्यक्ती व्यसनी होऊ शकते. ज्योतिषशास्त्रासोबतच त्याला वास्तू ही कारणीभूत ठरते. म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे जर तुमचं आग्नेयेला टॉयलेट बाथरूम असेल, नैऋत्येला टॉयलेट बाथरूम असेल किंवा नैऋत्य दरवाजा असेल, तरी त्या घरात व्यसन जास्त लागतं. कारण नैऋत्य ही राहूची दिशा आहे आणि व्यसनाला कारणीभूत राहू चंद्र, राहू मंगळ चंद्र, शनी मंगळ चंद्र, केतू मंगळ चंद्र, म्हणजे चंद्राबरोबर आलेले पापग्रह त्या व्यक्तीला त्याच्या मनाला डॅमेज करून त्याला ते व्यसनाधीनता देतात. मग त्याच्यातून बाहेर काढण्याकरता तुम्हाला प्लस पॉझिटिव्ह ग्रहांचे उपाय करायला पाहिजेत. त्याबरोबर त्याचा ऑरा क्लीन करणं, म्हणजे पूर्वी आपण त्यांची दृष्ट काढायचो. त्याप्रमाणे पिवळी मोहरी, तुरटी, कापूर यांनी दर अमावस्या, पौर्णिमा या दिवशी जर तुम्ही त्या व्यसन करणाऱ्या व्यक्तीची दृष्ट काढली, त्या व्यक्तीचा फोटो जो आहे, तो तुम्ही लाल रंगाच्या काचेच्या बाटलीखाली उन्हात ठेवला किंवा त्या व्यक्तीच्या झोपण्याच्या उशीखाली वगैरे तुरटी ठेवली, लवंग हे ठेवलं, तर त्याला एक पॉझिटिव्हिटी त्यात निर्माण होते. त्याचबरोबर व्यसनाधीनता कमी होण्याकरता रामरक्षा स्तोत्र आहे, मारुती स्तोत्र आहे, हनुमान चालीसा आहे, बजरंग बाण आहे, हनुमान वडवानर स्तोत्र आहे, मनाचे श्लोक आहेत. हे पाण्यावर हात ठेवून म्हणून ते पाणी जर त्या व्यक्तीला पाजलं, तर त्या व्यक्ती त्या व्यसनाधीनता त्याच्या व्यसनातून तो मुक्त होत असतो. दुसरं ॲमेथिस्ट नावाचा एक स्टोन येतो क्रिस्टलमध्ये. त्या व्यसनाधीन व्यक्तीला तुम्ही ॲमेथिस्ट गळ्यात घालू शकता. त्याने त्याची व्यसनाधीनता कमी होते. सोडालाईट नावाचा एक स्टोन येतो. तो तुम्ही त्याला देऊ शकता. त्याप्रमाणे लॅपिस लाझुली नावाचा एक स्टोन येतो. तो तुम्ही त्याला देऊ शकता. तर हे स्टोन तुम्हाला हे उपाय असतात, की त्याला व्यसनाधीनता कमी करणं आणि त्या वास्तूमध्ये जर तुम्ही काही थोडेफार उपाय केले किंवा शक्यतो व्यसन
हे असं म्हटलं जातं की राहू केतू चंद्र त्याच्यामुळे आल्यावर किंवा त्याला काहीतरी भूतप्रेत त्याच्यामध्ये शिरलेले असतात. ऑरा शास्त्र किंवा कुंडली शास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं आढळतं की हे जे आपलं विशुद्ध चक्र इथे आहे, थ्रोट चक्र, तर इकडे आपल्याला जो हव्यास आहे की मला हे पाहिजे, मला हे खायचं, हे मला मिळवायचं, ते ह्या चक्रावर अवलंबून आहे. अच्छा. आणि तिथे एक जाळी असते. जर हे तुमचं चक्र पातळ झालं, ती जाळी फाटलेली असेल, तर काही प्रेत योनीतले लोक जे आहेत, म्हणजे जर एखादा दारू पिणारा अपघाती मेलाय, त्याचं प्रेत फिरतंय, तर तो आत्मा तुमच्या इथे शिरला, तर तो सतत तुम्हाला दारूच्या ठिकाणी घेऊन जाईल. एखादा कोणीतरी मनुष्य आहे, की ज्याचं प्रेम प्रकरणं होती किंवा तो ह्या भानगडी करायचा आणि तो वारला अचानक, तर तो तुम्हाला याच्यात शिरला, तर तुम्हालाही असं वाटेल, अरे ह्या व्यक्तीशी बोलावं, ह्या लेडीजशी बोलावं, अमुक करावं, तमुक करावं. म्हणजे मग त्या व्यक्तीला देखील जर तसं व्यसन असेल, तर त्यांचा ऑरा क्लीन करणं किंवा त्याच्या संबंधित उपाय करणं, हे देखील तुम्ही करू शकता. मग जसं तुम्ही आता म्हणाला, खरं तर ही निगेटिव्हिटी आली आपण जे म्हणतो. निगेटिव्हिटी, सो ही बरोबर. निगेटिव्हिटी आपल्याला कुंडली बघून आपल्याला कळू शकते, की कुंडली बघून ते आपल्याला कळते. कळते, वास्तू बघून ते आपल्याला कळते. त्या व्यक्तीच्या वागण्यावरून समजते. समजते. आणि कुंडलिनीमध्ये कोणते असे ग्रह असतात, की ज्याच्यामुळे कळतं, की ह्या व्यक्तीवरती कुठेतरी निगेटिव्ह बाधा हे झालेला आहे म्हणून असं? मी मगाशीच जसं तुम्हाला सांगितलं, की चंद्र मनाचा कारक आहे. हं. चंद्र घराचा कारक आहे, जन्म मातृकारक आहे. तर मग राहू सोबत चंद्र आला, केतू सोबत चंद्र आला, शनी सोबत चंद्र आला, राहू मंगळ सोबत चंद्र आला किंवा चंद्रावरती राहूची दृष्टी असेल, केतू शनीची दृष्टी असेल, तर ह्या गोष्टी घडतात. त्या आपल्याला समजतात. समजतात. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की उपाय म्हणून तुम्हाला मनाचे श्लोक, हनुमान रामरक्षा, चालीसा. हनुमान वडवान स्तोत्र हे खूप प्रभावी असतात. कालभैरव अष्टक आणि त्यातल्या त्यात ह्या लोकांना जर तुम्ही 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं, गंगा स्नान केलं, तर यांना खूप फरक पडतो. खूप छान उपाय सांगितले गुरुजी, मी खरंच म्हणेन. कारण साधे सोपे उपाय आहेत, की जे आपण घरच्या घरी करू शकतो. माझ्या मते व्यसनाधीन जो असेल, जर तो करायला तयार होत नसेल, तरी आपण घरामध्ये ते स्तोत्र चालू तरी ठेवले, त्यांच्या कानापर्यंत तरी ते शब्दोच्चार जरी गेले, तरी त्या मंत्रोच्चाराने सुद्धा त्यांच्यामध्ये हळू वागण्यामध्ये फरक येईल. नक्की.